कोणतंही केमिकल न वापरता अगदी नैसर्गिक पद्धतीने आणि फक्त उसाचा रस वापरून आपण आज घरच्या घरी गूळ कसा बनवायचा अगदी नैसर्गिक पद्धतीने तुम्ही बघू शकता. किती छान असा गूळ आपला तयार झाला आहे, तेही फक्त उसाच्या रसापासनं. तुम्हाला आता बाहेरून भेसळयुक्त गूळ घेऊन यायची सुद्धा गरज नाही आहे. घरच्या घरी फक्त जायचं आहे आणि फ्रेश असा उसाचा रस आणायचा आहे. आता इकडे मी जाऊन 1 लिटर फ्रेश असा उसाचा रस आणला आहे. लक्षात घ्या, उसाच्या रसामध्ये बर्फाचे गोळे नसावेत, अगदी नॅचरल असा उसाचा रस असावा. बऱ्याचदा उसाचा रस हा बर्फ न टाकता दिला जातो किंवा विचारलं जातं की बर्फ टाकून हवा आहे की बर्फ न टाकता, तर बर्फ न टाकता हवा आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला एकदम हेवी बॉटम असलेलंच कोणतंही भांडं घ्यायचं आहे. शक्यतोवर लोखंडाची किंवा स्टीलचीच कढई घ्या. कारण मी यासाठी म्हणते, लोखंडाची घेतली तर तुमच्या गुळाला अगदी जे अजून छान असा काळपट असा कलर येईल आणि आयर्नचं तर प्रमाण गुळामध्ये असतंच, पण लोखंडाची कढई वापरल्या कारणाने अजून आयर्नचं प्रमाण त्यामध्ये उतरेल. आता मी इकडे हेवी बॉटम असलेली स्टीलची कढईच घेतलेली आहे. साधारण जेव्हाही तुम्ही हा उसाचा रस आणणार आहात, हा उसाचा रस आणल्याबरोबर तुम्हाला ही प्रक्रिया करायची आहे. तुम्हाला हा उसाचा रस ठेवून द्यायचा नाही आहे, फ्रीजमध्ये ठेवायचा नाही आहे. तो उसाचा रस नंतर त्याची टेस्टसुद्धा बदलते आणि काळपटसुद्धा होतो. जेवढा फ्रेश उसाचा रस असेल तेवढाच आपला गूळ खूप छान होणार आहे. आणि ही गूळ तयार करण्याची ही जी प्रक्रिया आहे ना, ही खूप सोपी आहे. आणि फक्त आपल्याला रस आणायचा आहे आणि गॅसवरती ठेवायचा आहे आणि याकडे मात्र लक्ष द्यायचं आहे बरं का. आता आपल्याला एकदम मोठा आचच ठेवायचा आहे, एंडिंगपर्यंत मोठा आच ठेवायचा आहे. याला किती मिनटं लागतात, काय लागतंय, सगळं काही मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आणि खरंच आजकाल लोक साखरेऐवजी गुळाचा वापर नक्की करताय. मग रोज जर चहामध्ये तुम्ही हा घरी बनवलेला भेसळणे अगदी फ्री असलेला गूळ जर केला तर चहासुद्धा फुटत नाही. बऱ्याचदा अशा भाज्या असतात की त्यामध्ये आपल्याला गूळ लागतो. मग असे छोटे छोटे मी जसे बनवले तसे जर क्यूब बनवले तर अगदी काढून लगेच आपण भाजीमध्ये सुद्धा टाकू शकतो. सो असे बरेच जे आहे गोष्टींमध्ये गूळ आपल्याला लागतो आणि गुळाचे असंख्य असे फायदे आहेत. गूळ हा आयर्नने भरपूर असतो. ज्यांना कोणाला आयर्नची कमी असेल त्यांनी नक्की गूळ शेंगदाणे किंवा गूळ फुटाणे खाल्ले पाहिजे. आणि घरी बनवलेला गूळ असेल तर मजाच वेगळी आहे बरं का. आता काय करायचं आहे, मोठी आच करायची. टाईम बघा किती झाला आहे, 8:23. साधारणतः 2 मिनटं अगोदर मी चालू केलं असेल, कारण आता याला उकळी यायला लागलेली आहे. मोठी चाच केलेली आहे. तुम्ही 1 लिटरपेक्षा जास्तही रस घेऊ शकता, कमीही घेऊ शकता, पण शक्यतोवर जास्त घ्या. कारण 1 लिटरचा अगदी थोडासा गूळ तयार होतो. त्यामुळे जेवढा जास्त घ्याल, जर एवढा मोठा त्याला गॅस लागतोय तर नक्की आपला गूळसुद्धा तेवढाच जास्त बनायला पाहिजे, नाही का. आता आपल्याला याला उकळी काढून घ्यायची आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, यामध्ये जोही तुम्ही चमचा वगैरे वापरणार आहात, लाकडी घ्या. का? कारण यामध्ये जे आहे आपल्याला नेहमी हलवत राहायचं आहे, कारण तो रस जो आहे तो खाली लागू शकतो. त्यामुळे स्टीलचा घेतला तर चमचा त्याचमध्ये ठेवल्याने गरमसुद्धा होऊ शकतो. त्यामुळे म्हणते आहे. आता बघा त्याला उकळी आलेली आहे. आता बघा उकळी आल्यानंतर तुम्हाला यावरती एक फेसाची लेअर दिसते आहे. आपल्याला आता गॅस अगदी मंद करायचा आहे, म्हणजे ती फेसाची जी काही लेअर आहे ना ती अशी कडेला साठेल आणि चमच्याने तुम्हाला हे पूर्ण फेस या रसामधून काढून घ्यायचा आहे. सो तुम्ही बघू शकता केवढा जे आहे अगदी उकळी आल्यानंतर पूर्ण फेसाळ असं फेस बाजूला झालेला आहे. सो आपल्याला हा काढून घ्यायचा आहे आणि नंतर पुन्हा मोठी आच करायची आहे आणि पुन्हा तुम्ही जे आहे ते आपल्याला आटवायला ठेवायचं आहे. आता एक गोष्ट नक्की की आपण उसापासून जेव्हा गूळ घरी तयार करायला घेतो, गॅस नक्कीच जातो. पण एवढा आहे की आता मार्केटमध्ये भेसळयुक्त गूळ मिळायला लागलेले आहेत. हा गूळ आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मेन म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ नाही आहे. त्यामुळे आपण घरी बनवलेला गूळ हा आपल्या आरोग्यासाठी तर चांगला ठरू शकतो. मग थोडाफार गॅस गेला तर काहीच हरकत नाही, असं माझं मत आहे. सगळ्यांचं मत हे वेगवेगळं असू शकतं. करेक्ट 10 मिनिटांनी तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी जो आहे उसाचा रस हा आटलेला आहे. याला मी कंटिन्यू हलवत आहे कारण तो खाली लागायला नको म्हणून. आता दुसऱ्या साईडला आपल्याला एखाद्या वाटीमध्ये वगैरे किंवा बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे. हे यासाठी घेतो आहे की आपल्याला नंतर चेक करायचं आहे की आपला पाक झाला आहे की नाही, म्हणजेच गूळ तयार झाला आहे की नाही. दुसरी गोष्ट,
ज्याहीमध्ये गूळ करणार आहात सिलिकॉनचंच मोल्ड तुम्हाला घ्यायचं आहे, बाकीचं घेऊ नका. आणि हा जो मी तुम्हाला ग्लास दाखवते आहे यूज अँड थ्रोचा, हा सुद्धा घेऊ नका. मी हा घेतला पण नंतर माझ्या लक्षात आलं, पण जेव्हा आता मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत व्हॉइस ओव्हर करते तेव्हा म्हटलं तुम्हाला हे सांगावं. आणि अशा पद्धतीचा डब्बा घ्या जो की तुम्हाला अगदी फेकला तरी चालेल प्लास्टिकचा, म्हणजे कसा तो मोडून आपण त्यामधून गूळ काढू शकतो, बरोबर. त्यानंतर बघा आता हा आटत अशा पद्धतीने त्यावरती फेस यायला लागलेला आहे, म्हणजे आता गूळ खूप लवकर बनणार आहे. ही जी प्रोसेस आहे ही आटवण्याची प्रोसेस आहे. आणि आटवल्यानंतर जो गुळाचा कलर असतो तो यायला लागतो आणि गूळ आपला तयार होतो. पुन्हा आटवल्यानंतर पुढची प्रोसेस असते ती म्हणजे साखर तयार होते. पुन्हा 10 मिनिटांनी म्हणजेच 20 मिनिटांनी तुम्ही बघू शकता याचा कलरसुद्धा बदललेला आहे. कथ्था म्हणजे जसा गुळाला कलर असतो तसा अगदी कलर याला झालेला आहे, मीन्स आलेला आहे. आणि अगदी फेसाळ टेक्स्चर याचं झालेलं आहे. आता बघा उन्हाळा भरपूर आहे, बरोबर. मग उन्हाळा भरपूर असल्या कारणाने आपल्याला उन्हाळी लागू नये त्यासाठी काय करायचं आहे, घरी आल्यानंतर हा जो आपण गूळ बनवला त्याचा एक खडा खायचा आहे आणि पाणी प्यायचं आहे. असं केल्याने तुम्हाला एवढ्या उन्हाळ्यातसुद्धा, एवढ्या कडक उन्हाळ्यातसुद्धा उन्हाळी लागणार नाही. त्यामुळे नक्की अशा पद्धतीने गूळ तुम्ही तयार करा. आता बघा जेव्हा याला असा कलर यायला लागतो त्यानंतर आपल्याला मात्र एकदम हे नेहमी स्टर करत राहायचं आहे. खाली हे जे आहे ते अगदी लागायला नको. दुसरी गोष्ट, तुम्ही या स्टेजनंतर गॅस हा थोडा मीडियम करू शकता. मोठा केला तर स्ट्रिक्टली याच जवळच तुम्हाला राहायचं आहे आणि फिरवतच राहायचं आहे. आता बघा तुम्ही इकडे साधारणतः 30 मिनिटे जे आहे ते अगदी झालेले आहेत. साधारणतः 27 ते 30 मिनिटं झालेले आहेत. आणि आता तुम्ही बघू शकता आपण आता अगदी मंद आच केली आहे. आता आपण चेक करूयात की हा पाक झाला की नाही. आता बघा आपण हा पाक जेव्हा पाण्यामध्ये टाकला अगदी तो पाक विरघळून गेला, म्हणजेच काय तर हा पाक किंवा हा गूळ जो आहे तो रेडी झालेला नाही, बरोबर. माझ्या तोंडामध्ये पाक येते पण गूळ रेडी झाला नाही. पुन्हा मोठी आच केली आहे. पुन्हा आपण हे फिरवूयात, म्हणजे कसं 8:53ला आपण चेक केलं होतं, झालं नाही. पुन्हा आपण हे जे आहे अगदी व्यवस्थितरित्या शिजू दिलं आणि अगदी 2 मिनिटांनी लगेच 8:55ला आपण बघितलं तर तुम्ही बघू शकता अगदी त्याचा असा पाक तयार व्हायला लागलेला आहे, बरोबर. आता पुन्हा घ्यायचं आहे. जेव्हाही तुम्ही चेक करणार तर तेव्हा एक तर गॅस बंद करा किंवा एकदम लो गॅस करा. तर बघू शकता अगदी येत आहे पण अगदी थोडंसंच बाकी आहे, 1 मिनिटभराचा बाकी आहे. त्यामुळे आपण पुन्हा हा शिजवून घेऊयात. सो अगदी मिनिटभरात हा नंतर रेडी होतो. तर तुम्ही बघू शकता अगदी हा असं फेसाळ गूळ आपला तयार झालेला आहे. खूप भारी चव झालेली आहे. मला खरंच खूप आवडला. आत्तापर्यंत तर सगळ्यात भारी टेस्ट मला याची आवडलेली आहे. सो आता बघू शकता जेव्हा आपण यामध्ये टाकला आहे गॅस बंद करायचा आणि अशी एक सॉफ्ट गोळी तयार झाली पाहिजे. आता बघा ही गुळाची एक अशी आपण चेक केलं ना पाण्यामध्ये तर असा गोळा तयार झाला आहे ना. लगेच गॅस बंद करायचा आहे आणि लगेच कोणाची तरी तुम्ही हेल्प घेऊ शकता. लक्षात घ्या सिलिकॉनचंच मोल्ड वापरा. बरोबर 8:57 झाले आहेत, म्हणजे आपल्याला बरोबर एक 34 ते 35 मिनिट लागलेले आहेत आणि एवढ्यात आपला गूळ तयार झालेला आहे. पूर्ण प्रोसेस व्हायला आपण मोठी चास ठेवली. दुसरी गोष्ट 1 लिटर आपण उसाचा रस घेतला होता त्यामध्ये एवढे जे आहे गूळ तयार झाला आहे. आता मी बघा ग्लासमध्ये टाकते आहे, पण मी तुम्हाला हेच सांगते की ग्लासमध्ये टाकू नका आणि जर वापरलास तर मग जेव्हा काढायचं ना तेव्हा तुम्हाला हे फ्रीजमध्ये ठेवायचं तेव्हा काढा. आता हे जे कढईला लागलं आहे ना त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. एकतर गरम करून घेऊ शकता, 1 तास बाजूला ठेवलं तर बघा त्याचं पाणी तयार होतं. याचा तुम्ही गुळाचा शिरा करू शकता. कसा करायचा तेही पुढे सांगतेच हो. आधी गूळ बघा आपला कसा तयार झाला आहे ते. तर बघा आता 1 ते 2 तास ना हे रूम टेम्परेचरवरतीच ठेवून द्यायचं, काही हात लावायचं नाही. मी हे रात्री करायला घेतलं होतं त्यामुळे मी रात्रभर हे असंच यामध्ये ठेवलं. अगदी रूम टेम्परेचरवरती ठेवायचं, हवेखाली वगैरे अशी काहीही गरज नाही आहे. आणि हो गूळ यावर्षी नक्की घरी तयार करून बघा आणि उसाचा रस फ्रेश असा मार्केटला नक्की मिळतोय. सो बघा अगदी मी सकाळी चेक केलं किंवा 2 तासांनी तुम्ही चेक कराल अगदी गुळाचे खडे असे निघायला लागलेत. रोज चहा करता फक्त 1 गुळाचा खडा त्यामध्ये टाकायचा आहे, चहा फुटणार नाही. जर तुम्हाला त्याचीसुद्धा रेसिपी हवी असेल कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि किती छान पद्धतीने त्याला डिझाईन आलेली आहे. अशाच पद्धतीने तुम्ही उसाच्या रसापासून गूळ घरच्या घरी तयार करू शकता.
सगळ्यात महत्त्वाचं, लहान मुलं असतील घरी तर त्यांना जर खायची आवड असेल, त्यांच्या मध्ये जे आहे आयर्न वगैरे तुम्हाला असं वाटत असेल की त्यांना पोचायला पाहिजे, त्यांना सप्लिमेंट्स असतात, तर मग अशा वेळेस तुम्ही मुलांना गूळ नक्की देऊ शकता. असे छोटे छोटे गूळ त्यांनाही खूप आवडते आणि मेन म्हणजे घरी बनलेला गूळ किती भारी ना. चला आता शिरा कसा बनवायचा, नेहमी जसा तुम्ही बनवता तसाच, बस जो आपण पाक तयार केला तो त्यामध्ये टाकायचा आहे, रवा भाजून घ्यायचा, ड्रायफ्रूट्स वगैरे टाकायचे, इतका स्वादिष्ट होतो ना, अप्रतिम हा शिरा लागतो. त्यामुळे बघा काहीच वाया गेलेलं नाही. सो कसं वाटलं ही गुळाची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नक्की गुळ करून बघा आणि हो मंडळी, हा व्हिडिओ तुम्हा सगळ्यांना सर्वांपर्यंत पोहोचवायचा, सो नक्की पोहोचवा. चला मग भेटूयात उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये.